मराठी चित्रपट रायबा इमानदारला प्रेक्षकांची गर्दी। रायबा इमानदार हाऊसफुल। रायबा इमानदारला रसिक प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद। रायबा इमानदार तिसरा आठवडाही हाऊसफुल। श्री फिल्म निर्मित मराठी चित्रपट रायबा इमानदार येत्या 12 सप्टेंबर 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाले आहे। या चित्रपटाचे निर्मिती आणि लेखन सचिन घोडे आणि दिग्दर्शक सय्यद अख्तर यांनी केले आहे। रायबा इमानदारमध्ये ज्येष्ठ अभिनेते दीपक शिर्के, संजय खापरे, प्रणाली राऊत, नरेश गडेकर, विनोद राऊत, नितीन पाटणेकर यासारख्या गुणी कलाकारांचा सहभाग। आपल्या मित्रांना, दोस्तांना, नातेवाईकांना आणि खास करून राजकीय आणि सामाजिक चळवळीमध्ये जे लोक काम करतात आहे त्या सर्वांनी हा चित्रपट पाहावा अशा प्रकारची विनंती आपण सगळ्यांना करावी अशी विनंती या निमित्ताने मी आपल्याला करतो। मूवी खूपच छान वाटली आणि मी आज फर्स्ट टाइमच बघितली। पिक्चर मध्ये राजकारणाचं यथार्थ चित्रण केलेलं दिसलं, आजच्या राजकारणाचं, आणि सर्व कलावंतांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे। शिवाय भरपूर संदेश देण्यात आले, खऱ्याविषयी, दारूविषयी किंवा पत्ते खेळताना लोक दाखवले किंवा ग्रामीण भागातलं यथार्थ चित्रणही केलं आणि भरपूर प्रकारचे संदेश दिले। त्यामुळे पिक्चर आम्हाला सगळ्यांना खूप आवडला। नमस्कार, मी शिल्पा शाहीर। रायबा इमानदार पिक्चर खूप जोरात आणि थाटात चालवली आहे। तिसरा आठवडा सुरू झाला तरी लोकांची प्रचंड गर्दी थिएटरमध्ये आहे। हे सर्व बघून एवढा आनंद होत आहे की आज काय मिळवलं मी। या पिक्चरमध्ये मी लावणी केली आहे आणि ही लावणी करण्याचा मला चान्स सचिन सरांनी दिलेला आहे। सरांचे मी खरंच मनापासून आभार व्यक्त करते की आज मी स्वतःला एवढ्या मोठ्या पडद्यावर बघते आहे। लोकांचा खरंच हा प्रतिसाद पाहून एवढा आनंद होतो आहे। तर तुम्ही आपण सर्व लोकांनी आणखी पुन्हा जास्तीत जास्त लोकांनी थिएटरला यावं आणि पिक्चरला बघावं। पिक्चर खूप छान आहे। थँक्यू। सचिन घोडे, निर्माता लेखक रायबा इमानदार। मी अतिशय आनंदी आहे आज की आपण आज आमच्या थिएटरला येऊन या पिक्चरचा प्रतिक्रिया घेण्याकरता इथे पोहोचलात। खऱ्या अर्थात सांगायची मला आनंद वाटतोय की मागील 3 आठवडे झालेले आहे हा जो रायबा इमानदार हा चित्रपट फुल जातो आहे। आज तुम्ही थिएटरला आलेत, आज रविवार आहे तरीसुद्धा हा चित्रपट गर्दी करतो आहे आणि मराठी चित्रपटाला इतकी गर्दी मला वाटते पहिल्यांदाच असं काही होत आहे की नागपूरकरांनी, विदर्भातल्या प्रेक्षकांनी हा चित्रपट खऱ्या अर्थाने त्याला साथ दिली आणि बहुसंख्येने लोक चित्रपट बघण्याकरता येत आहे। त्याकरता मी प्रेक्षकांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, मीडियाचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही नागपूरच्या निर्मात्यांना, नागपूरच्या कलावंतांना यांना वाव दिला आणि त्यांना संधी उपलब्ध केली। हे तुमच्या माध्यमातून अनेक जनतेपर्यंत पोहोचत आहे। त्याकरता मी तुमचा विशेष धन्यवाद व्यक्त करतो आहे।